पुढची बातमी। राज्यामध्ये अॅनालॉग अर्थात कृत्रिम पनीरवर वर्षभरासाठी बंदी घालण्यात आलेली आहे। दुधापासून बनवलेल्या पनीरवर बंदी नाही। त्यामुळे कृत्रिम पनीर आणि दुधापासून बनवलेलं पनीर यामधील फरक कसा ओळखायचा हे आता महत्त्वाचं झालंय। सामान्य नागरिकांनी अस्सल पनीर आणि बनावट पनीर कसं ओळखावं याच्या काही टिप्स जाणकारांनी दिलेल्या आहेत। आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी सांगलीमधील हॉटेल व्यावसायिकाशी या संदर्भात संवाद साधलेला आहे। बघूया। आता हे आपण जे पनीर पाहिलेलं आहे हे दुधापासून बनवलेलं आहे। ह्यात आणि जे डुप्लिकेट पनीर जे बाजारात विक्री केलं जातं त्यात काय फरक असतो? नमस्कार, माझं नाव राहुल पाटील। मी हॉटेल हनुमान रिअल हनुमान रेस्टॉरंट मध्ये मॅनेजर या पदावर काम करतो। आता जे आपण पाहिलं ते ओरिजिनल पनीर आहे। ओरिजिनल पनीर मध्ये आणि डुप्लिकेट पनीर मध्ये मोठा फरक म्हणजे असं आपला ओरिजिनल पनीर मऊ असतं आणि कट करताना एकदम सोपं जातं। आणि जे डुप्लिकेट पनीर आहे ते बाजारामध्ये केमिकल युक्त ते कट करताना एकदम हार्ड असतं, त्याला पाणी वगैरे सुटत नाही। प्लस ते लांबलं असतं आणि रबरासारखं लांबलं जातं। ते खाल्ल्यामुळे पोटाला एकदम भरपूर त्रास होतो। त्याच्याने फूड पॉयझनिंग वगैरे व्हायची शक्यता असते। आपल्या स्थापनेत आपण सुरुवातीपासूनच दुग्धजन्य पनीरच वापरलं। आता ग्राहकांची मागणी आता कुठल्या पनीरला असते का ग्राहक विचारतात का? आता कारण तुम्ही बोर्ड सुद्धा लावलेले आहेत लोकांच्या जागृती। हो, आता मुंडे साहेबांनी एफडीए हे दिल्यापासून आपण आस्थापनेत आपल्या बोर्ड सुद्धा लावलेले आहेत आणि ग्राहक जागरूक झालेला आहे। प्रत्येक ग्राहक आपल्याला विचारतो पनीर आपण कोणतं वापरतो। काही वेळेला ग्राहक त्याचा नमुना सुद्धा बघतात। म्हणजे खाण्यासाठी योग्य पनीर हे दुग्धजन्य पदार्थाचं असेल का? नक्कीच, खाण्यासाठी या दुग्धजन्य पदार्थ पनीरच एकदम बेस्ट आहे आणि पचण्यासाठी पण हलकं राहतं आणि पोटाला कोणताही त्रास होत नाही। हॉटेलमध्ये सर्रास हो, सुरुवातीपासूनच ओरिजिनल पनीर आपण वापरतोय, त्यामुळे ग्राहकांचा विश्वास आहे। 100% विश्वास आहे ग्राहकांचा। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश माने सोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।